एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स सुद्धा म्हटलं जाते 2615 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघत आहे। शिक्षण फक्त या भरतीमध्ये 10वी पास लागते। शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे। एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स या भरतीच्या आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे। 24 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 24 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स या भरतीमध्ये। तर शिक्षण 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स या भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर यामध्ये जे पद असणार आहे फायरमॅन म्हणजे अग्निशामक दलचं पद असणार आहे, मल्टीटास्किंगचं म्हणजे एमटीएसचं पद असणार आहे, त्याचबरोबर ट्रेड्समॅन मेट झालं तर असे विविध काही प्रकारचे पद असणार आहे। यामध्ये आपल्याला ड्युटी कोणती करावं लागणार ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं पगार सुद्धा आपल्याला 30-40 हजार रुपये महिना भेटणार आहे। प्रत्येक पदामध्ये वेगवेगळा पगार असणार आहे आणि काम कोणतं असणार आहे, ड्युटी कोणती करावं लागणार आहे एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स या भरतीमध्ये, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2615 जागांसाठी ही भरती आपल्याला पाहायला भेटत आहे। शिक्षण 10वी पास यामध्ये ठेवण्यात आलं आहे। आपण वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा, एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर एवढं काही यामध्ये वयोमर्यादा आपला असणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी लागणार आहे। एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी आपल्याला या ठिकाणी लागणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आहे। आणि महिला उमेदवार कोणत्याही कॅटेगरी असेल, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी कोणतीही कॅटेगरी असेल तर 1 रुपये सुद्धा फी आपल्याला लागणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर कोणकोणत्या पदामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे ते पहिले मी तुम्हाला सांगून देतो। त्यानंतर उंची, ग्राउंड, त्याचबरोबर अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स मध्ये आपण जागांचा जर विचार केला तर शॉर्ट नोटिफिकेशन आलाय। ट्रेड्समॅन मेटच्या ज्या जागा आहे ह्या 1799 जागा आहेत, सर्वात जास्त आहे। फायरमॅनच्या 520 जागा आहे आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंटच्या 104 जागा आहेत। मल्टीटास्किंग म्हणजे एमटीएसच्या 142 जागा आहे आणि मटेरियल असिस्टंटच्या 50 जागा या ठिकाणी आहे आणि पगार सुद्धा यामध्ये चांगला असणार आहे। तर एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स मध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर कोणती ड्युटी असणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। बघा, ट्रेड्समॅन मेटमध्ये आपल्याला ड्युटी कोणतं काम कोणतं करावं लागणार आहे तर लष्कराच्या गोदामामध्ये मालाची चढ उतार करणे, दारुगोळा किंवा इतर साहित्याची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे। आणि ड्युटी कशी असणार आहे, ही शारीरिक कष्टाची ड्युटी असते। यामध्ये ऑफिसमधील फायली झालं, सांभाळणे झालं, झेरॉक्स काढणे झालं, साफसफाई व वरिष्ठांना कामात मदत करणे असे कामं आपल्याला करावं लागणार आहे। पगार 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर फायरमॅनचं यामध्ये पद आहे। तर फायरमॅन पदामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे म्हणजे अग्निशामकमध्ये कॅम्प किंवा गोदामामध्ये लागणारी आग विझवणे, आग लागू नये म्हणून सुरक्षा यंत्रणाची तपासणी करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य करणे। आणि त्याचबरोबर ड्युटी कशी असणार आहे तर ही ड्युटी आव्हानात्मक आणि 24 तास शिफ्ट पद्धतीची असू शकते। यामध्ये नेहमी सतर्क राहावं लागणार आहे। पगार 19,900 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर मल्टीटास्किंगचं पद असणार आहे म्हणजे एमटीएसचं पद आहे। तर काम कोणतं करावं लागणार आहे, ऑफिसमधील दैनंदिन काम करणे जसे की डाक पोस्ट सांभाळणे, त्याचबरोबर कागदपत्र एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेणे आणि कार्यालयाची निगा राखणे। ड्युटी
ड्युटी कशी असणार आहे, ही पूर्णपणे कार्यालय ऑफिस ड्युटी असते. शारीरिक कष्टाचे कामं यामध्ये खूप कमी असते. पगार 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर ज्युनियर असिस्टंटचं पद असणार आहे, म्हणजे कनिष्ठ कार्यालय सहाय्यकचं. तर यामध्ये कॅम्प्युटरवर टायपिंग करणे, डेटा एंट्री करणे, अधिकृत पत्रव्यवहार सांभाळणे आणि रेकॉर्ड मेंटेन करणे. त्याचबरोबर जे या ठिकाणी ही ड्युटी कशी असणार आहे, ही आरामदायी आहे. 9 ते 5 ऑफिस ड्युटी असते. यासाठी इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग असणे आवश्यक आहे. पगार 19,000 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर मटेरियल असिस्टंटचा पद आहे. मटेरियल असिस्टंटमध्ये गोदामामध्ये साहित्याचा हिशोब ठेवणे, नवीन साहित्याची नोंद करणे आणि साहित्याचे नियोजन करणे. आणि ड्युटी कशी असणार आहे, हे सुपरवायझर दर्जाचे पद आहे. पद असल्याने यामध्ये प्रामुख्याने कागदपत्राचे आणि व्यवस्थापनाचे काम असते. पगार 19,200 ते 92,300 पर्यंत भेटणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये पगार आहे. आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट ऑप्शन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे. तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे. AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीमध्ये तर 100 मार्काचा पेपर असणार आहे. यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न. अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून 100 मार्काचा पेपर असणार आहे. 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.25 निगेटिव्ह मार्किंग असण्याची दाट शक्यता आहे, किंवा निगेटिव्ह मार्किंग नसू सुद्धा शकते. एक लक्षात ठेवा, अशा प्रकारे पेपर असणार आहे. आणि आपल्याला अभ्यास काय करायचा, झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आतापर्यंत जेवढं काही AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सच्या जुन्या ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका संच आहे त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की त्यातलेच काही प्रश्न परीक्षेला परत या ठिकाणी रिपीट विचारले जाते. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये जे विद्यार्थी मिळून अशा प्रकारे आपला पेपर असणार, आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर असणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीमध्ये आपला काय असणार आहे, ग्राउंड. उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर असणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची लागणार 152 ते 157 सेंटीमीटर असू शकते. एक लक्षात ठेवा, छाती 79 सेंटीमीटर किंवा छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर असणार आहे. एवढी उंची छाती आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर ग्राउंडचा जर आपण विचार केला, AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीमध्ये आपलं जे विद्यार्थी मिळवणं, यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायची आहे. तर चांगला टाइम यामध्ये देण्यात आला आहे. 1600 मीटर रनिंग AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटाच्या अंदर मारायचे आहे. जे पण 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्यांचा सुद्धा AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीमध्ये 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर फेल केल्या जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे. अशा प्रकारे AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये आणखीन इव्हेंट आहे. तर यामध्ये आपल्याला जे विद्यार्थी म्हणून झिगझॅग या ठिकाणी मारावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 9 फीट लॉंग जंप मारावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी 6 पुशअप मारायचे, म्हणजे 6 पुलअप्स आपल्याला काढायचे आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी म्हणून AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीमध्ये आपलं ग्राउंड असणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी ग्राउंड या ठिकाणी कमी असणार आहे, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सच्या 2615 जागांसाठी जे विद्यार्थी मिळवणं ही भरती निघत आहे. शिक्षण 10वी पास लागणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आलं होतं 24 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होतं आहे. आणि 23 सप्टेंबर 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. चांगली मोठी AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सची ही भरती या ठिकाणी निघत आहे. जे पण विद्यार्थी आतापासून इमानदारीने अभ्यास करणार आहे, ग्राउंड करणार आहे, त्यांचं सिलेक्शन AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये होणार आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.